100 वर्ष नागपूर सेशनला कंप्लीट झालेले आहेत. हे नागपूर सेशन कशाबद्दल होतं, तर नागपूर सेशन जे होतं हे नॉन कोऑपरेशन मुवमेंटचं इनिशिएशन महात्मा गांधींनी नागपूर सेशन मध्ये केलेलं होतं. हा महत्वाचा मुद्दा आहे की त्याला 100 वर्ष पूर्ण झाले, तर हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. ओके, आता ही प्रगत शेती, संपन्न शेतकरी आणि स्वावलंबी भारताची ओळख ही जी ऍड आलेली आहे की 100वी किसान रेल संबंध शुभारंभ होणार आहे वगैरे, ही ऍड पण एखादी महत्वाची आहे की एक योजना आहे. या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे की 100व्या किसान रेल द्वारे आपण 2132 किलोमीटर अंतर 24 तासात पेक्षाही कमी वेळेत शक्यतो कमी करत आहोत. डाळिंब, संत्री, जेऊर, बेलगंडी अशी विविध जी उत्पन्न आहेत ते आपण एका भागातून दुसऱ्या भागात देशामध्ये पोहोचवण्याचं काम ह्या किसान रेलने होणार आहे. किसान रेलद्वारे देशातील विविध भागातील शेतकऱ्यांना फळ, भाजीपाला इत्यादी दूरच्या बाजारातील प्रवेश सुलभ त्यांना होणार आहे. आणि शासनाच्या 50% अनुदानामध्ये उत्पन्नाची वाहतूक काय होणार आहे, स्वस्त होणार आहे. म्हणजे शासन याला सबसिडी प्रोव्हाइड करणार आहे की तुमची जी वाहतूक आहे, वाहतूकचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मिनिमाइज करण्याचं काम ह्या योजनेतील होणार आहे. त्यांना योग्य दर, शेतकऱ्यांना योग्य दर आणि त्यांचा फायदा, आणि जे एक आहे की फूड वेस्टेज एक खूप कमी होऊ शकते या किसान रेलमुळे. कसं होतं की त्यांना योग्य भाव जर नाही आला तर तसंच ते वेस्टेज होऊन जातं, तर वेस्टेज खूप कमी होणार आहे. फक्त 3 महिन्यांमध्ये शेतकऱ्याचा 17 टन या उत्पन्नाचे त्यांनी परिवहन झालेले आहे. तर किसान रेल्वेच्या मार्गावरील सर्व थांब्यावर लोडिंग अनलोडिंग व्यवस्थेमध्ये स्थानिक उत्पन्नाचा विशेष फायदा होणार आहे. स्थानिक उत्पन्नाचा देखील इथं विशेष फायदा होणार आहे. ही योजना जी आहे ही खरंच एक प्रकारे शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी गेम चेंजर आहे. खरंच ही जी योजना आहे ती खरंच गेम चेंजर आहे. ओके फ्रेंड्स, आजच्या ह्या महत्वाच्या न्यूज संपलेल्या आहेत, तरी आपण नंतर भेटूया.